2 कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। मध्यरात्री वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे। मध्यरात्री अचानक वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाला। त्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। कराडवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे। बुधवारी बीड जिल्हा मोका विशेष न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली होती। मात्र अचानक रात्री त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला। त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करावं लागलं आहे। वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया नावाचा आजार देखील आहे। शिवाय काल वैद्यकीय तपासणी पथकाने तपासणी केली असता वाल्मिकला सर्दी, ताप आणि खोकला असल्याचे आढळून आलं होतं। त्यामुळे जेल प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे। वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्या मार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं। आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहेत ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली। त्यांना तपासणीअंती त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला 7:45 वाजता दिला होता संध्याकाळी काल। त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री 12:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते। त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण DMO म्हणतो, ऑन ड्युटी डॉक्टर, त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावले आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेलं आहे। सध्या ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासण्या करण्याची प्रक्रिया चालू आहे। कुठल्या सर तपासण्या करायच्या सांगितल्यात आणि किती वेळ लागेल साधारण तपासण्या होण्यासाठी? सध्या तरी त्यांना सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या आणि त्यांचे जे इतर मूळ आजार आहेत त्याबद्दलच्या तपासण्या आहेत, एक्सरे वगैरे, ECG या एक बेसिक तपासण्या सगळ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत। लघवीची तपासणी आहे, रक्ताच्या तपासण्या आहेत आणि सोनोग्राफी